पाहुयात सहावी महत्त्वाची बातमी। राज्यामधील 29 महापालिकांच्या निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर युती आणि आघाडीमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं वेगवेगळ्या ठिकाणी 4 पक्षांच्या सोबत युती केली। शरद पवार यांनी एकाच वेळी 4 दगडांवर पाय ठेवला आहे। तर पवारांनी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या सोबत युती केली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत, नवी मुंबईत ठाकरे बंधूंसोबत, पनवेलमध्ये वंचित आणि काँग्रेससोबत, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीसोबत आणि पुण्यात राष्ट्रवादी अजित पवारांसोबत, कल्याण डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांसोबत। 8 ठिकाणी स्वबळावर लढतोय। त्याचबरोबर काँग्रेस बरोबर 11 ठिकाणी आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 11 ठिकाणी आहे। त्याच्याचबरोबर मनसे बरोबर 5 ठिकाणी आहे आणि NCP अजितदादा गटावर 3 ठिकाणी आहे व इतर पक्षाच्या बरोबर पनवेल, कोल्हापूर, सांगली, जळगाव, अमरावती, इचलकरंजी, वसई, विरार या ठिकाणी 7 ठिकाणी आम्ही अलायन्स करतो आहे। वेगवेगळ्या पक्षाचे असलेल्या अलायन्स करत असताना साधारणतः 2869 पैकी 700 ते 750 ठिकाणी आम्ही निवडणुकीला उमेदवार उभे केलेले आहेत। त्या जिल्ह्यातील राजकारण पाहून त्या जिल्ह्यातील कशा पद्धतीनं एकत्रपणे बसून दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि कशा पद्धतीनं आपल्या पक्षाला जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील या दृष्टीने सर्व पक्षांनी त्या जिल्ह्यामध्ये भूमिका घेतली आहे। त्याच्यामुळे म्हणजे एकीकडे एका पक्षाबरोबर दुसरीकडे, दुसऱ्या पक्षाबरोबर तिसरीकडे, तिसऱ्या पक्षाबरोबर हे सर्व पक्षाच्या बाबतीत झालेलं आहे।